मी लिहिणार, ही मालती महाडिक लिहिणार आहे. आता तुझ्या नशिबात तेच भोग येतील जे मी ठरवेन. आता तुझी वाईट वेळ सुरू झालीच समज. इंद्रा राणीच्या आई वडिलांची काळजी घेतोय हे बघून खूप बरं वाटतंय बाई. आणि त्यांना तो इथं घेऊन आला ना ते एक बरंच झालं. बिचारा राणीची धावपळ होणार नाही. हे काय चाललंय? अगं काय चाललंय म्हणजे राणीच्या आईला गोड चहा चालत नाही ना, म्हणून त्यांच्यासाठी बिना साखरेचा हे इंद्राने आणलेल्या गोळ्या आहेत ना ते टाकून चहा करते. तुम्ही का कष्ट घेताय? तुम्हाला का त्यांचा एवढा पुळका आलाय? अगं असं का बोलते उर्मिला? त्यांच्याशी आपलं नातं जोडलं गेले आणि आपल्या घरात आलेत की नाही ते, मग त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा की नको? करा, तुम्ही दुसऱ्यांसाठीच करा. माझ्यासाठी कधी काही प्रेमाने केलेत का? अगं तुझ्यासाठी काहीतरी प्रेमानं करावं असं तू तरी कधी वागलीस का? आठव. का? तुम्हाला काय त्रास दिला मी? अगं एक सून म्हणून तू तरी माझ्यासाठी काय केलेस ग? अगं साधं मायेने पाण्याचा ग्लास सुद्धा भरून दिला नाहीस तू मला. बोल ना, सांग. हो ना, तुम्ही तरी सासू म्हणून काय केलं तो माझ्यासाठी? चहा कॉफी आणि जेवण सोडून. माझं सोडा, पण स्वतःच्या पोटच्या पोरासाठी तरी कधी काही केलं का? उर्मिला, माझ्या पोरांना मी वाढवले तेव्हा तू मला सांगू नकोस माझ्या मुलांसाठी मी काय केले आणि काय नाही ते. एक सून म्हणून तू जे जे करायला हवं होतं ना ते सगळं राणी करतेय माझ्यासाठी. सगळं प्रेमाने बघतेय ते माझं, म्हणून मी तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी करतेय. समजलं? तर तुमच्यावर जीवच ओळून टाकते ना ती. तिचे जास्त गुणगान गाऊ नका. आज ना उद्या तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो की नाही बघा. चोराच्या मनात चालणं. हे बघ उर्मिला, तू मला किती जरी भडकवलंस ना तरी मी मूर्खासारखी वागणार नाहीये. अरे वा, ज्याच्यासाठी म्हणून या म्हातारीला उसकवायला इथे आले होते ते काम तर झालं. आता काय बडबड करायची ती कर. यापुढे जे होईल ते हिच्यावरच शिकणार.